नमस्कार मित्रांनो, मी विकास वनवे. माझी नुकतीच MPSCद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून STI राज्य कर निरीक्षक या पदी निवड झाली आहे. सोबतच BMC एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून या पदी सुद्धा निवड झालेली आहे. आता बघा इथे आपण आज एक बॅच लॉन्च करतोय, कंबाईन प्रिलिम ॲनालिसिस 2025-26, ज्याचा बेनिफिट तुम्हाला कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2025 आणि कंबाईन ग्रुप सी प्रिलिम 2025 या दोन्ही परीक्षेसाठी होणार आहेत. या बॅचचे स्वरूप असे आहेत की आपण प्रत्येक प्रश्न एक्सप्लेन करताना तो का आला असावा, त्यावर आपण काय विचार करायला पाहिजेत आणि आगामी काळात होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, या तीनही पॅरामीटरचा विचार करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस प्रश्न काय याबद्दल आपण विचार करतो तर नेमकं म्हणजे तो प्रश्न कंटेंट ओरिएंटेड आहे की लॉजिक ओरिएंटेड आहे, या गोष्टींचाही आपण विचार केलेला आहे. जिथे आपल्याला खरंच कंटेंटचीच गरज आहे आपण तो प्रश्न कंटेंट थ्रूच सॉल्व करतो, आणि जिथे आपल्याला लॉजिक आवश्यक आहे तिथे आपण लॉजिक थ्रू सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, यासोबतच एक चौथा पॅरामीटर ज्याबद्दल मला रिपीटेडली मुलांनी प्रश्न विचारले होते की सर आम्ही एक्झाम ओरिएंटेड सब्जेक्टची रिव्हिजन कशी करायची, तो सुद्धा पॉईंट यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. आता हे झाले चारही पॅरामीटर. यासोबतच आपण डिस्कशन करताना सब्जेक्ट वाईज डिस्कशन केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळतं की प्रत्येक सब्जेक्टचा वेगळा ॲप्रोच आहे, त्यावेळेस तुम्ही आणखीन प्रकर्षानं म्हणजे आणखीन इफेक्टिव्हली त्या सब्जेक्टबद्दल रीडिंग करता. यामध्ये म्हणून आपण सेक्शन वाईज गेलेलो आहे. आता इथे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी, हिस्ट्री आणि सायन्स या पाचही विषयामध्ये ज्यावेळेस आपण प्रश्न डिस्कस करणार आहे तर प्रत्येक प्रश्नाच्या रिलेटेड मी तुम्हाला आवश्यक असेल तिथे एक तर प्रिंटेड नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये किंवा हँडरिटन नोट्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणपणे आपण पाचही विषयांचे डिस्कशन 12 ते 13 तासामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ज्यावेळेस प्रश्न येतो बॅच जॉईन करण्याविषयी, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला, पण मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ पूर्ण बघावा, जेणेकरून तुम्हाला स्कोअर बूस्ट करण्यासाठी मदत होईल. आता बॅच जॉईन करण्याचे स्वरूप मी आपल्या @विकास वनवे या टेलिग्राम चॅनलला स्पष्ट केलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकतात. आता जास्त वेळ न घेता मी आपल्या डेमोला सुरुवात करतोय. या डेमोमध्ये बघा, मी प्रत्येक विषयाचे 1 किंवा 2 क्वेश्चन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच हिस्ट्री या आपल्या बॅचमधील व्हिडिओ हा इथे ॲड केला आहे, ज्यामध्ये मी हिस्ट्री या विषयासंबंधी तुम्ही रीडिंग करताना कसे रीडिंग करायला पाहिजेत त्याविषयी एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण डायरेक्टली सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 55, खालील विधाने लक्षात घ्या. अविधान सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. ब. त्यापैकी कोकणी आणि नेपाली या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2023 अनुसार करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत? 1. फक्त अ. 2. फक्त ब. 3. अ आणि ब दोन्हीही. आणि 4. वरीलपैकी कोणतेही नाही. सर्वसामान्यपणे बघा, आता आपण ज्यावेळेस वरील दोन्ही विधानांचा विचार करतो, आपल्याला एक गोष्ट जाणवते, हा प्रश्न आपण जे रेग्युलर मटेरियल यूज करतो त्यामधीलच आहे, म्हणजेच हा प्रश्न आपला कंटेंट ओरिएंटेड आहे, बरोबर. त्यानुसार आपण हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये बघा, अविधान सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 12 भाषा नमूद केलेल्या आहेत. हे विधान योग्य ठरते. आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस संविधान अंमलबजावणी करण्यात आली त्यावेळेस एकूण 14 भाषा होत्या. त्यानंतर यामध्ये पिरियॉडिकली 3 घटनादुरुस्त्या करून यामध्ये 22 भाषा झाल्यात. म्हणजेच यामध्ये एकूण 8 भाषा ॲड करण्यात आल्या. तर यामध्ये 8 भाषा कोणकोणत्या होत्या त्या बघूयात. यामध्ये बघा, 21वी घटनादुरुस्ती 1967 अंतर्गत सिंधी भाषा, 71वी घटनादुरुस्ती 1992 अंतर्गत नेपाली, मणिपुरी आणि कोकणी, सोबतच 92वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये बोडो, डोगरी, मैथिली आणि संताली या एकूणात 8 भाषा ॲड करण्यात आल्या. यानुसार जर बघितलं तर 71वी घटनादुरुस्ती 1992 अंतर्गत नेपाली, मणिपुरी आणि कोकणी या भाषा ॲड करण्यात आलेल्या आहेत. यामुळे आपले ब विधान चूक ठरते. आता यामध्ये काय विचारलं बघा, कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये, याऐवजी इथे काय 71वी घटनादुरुस्ती 1992 अन्वये करण्यात आला असे विधान पाहिजे होते. यानुसार आपण योग्य विधान पर्याय क्रमांक 1 फक्त अ. आता बघा, हा प्रश्न का विचारण्यात आला. या अगोदर आयोगाने परिशिष्ट 8 संबंधित भाषा
किंवा भाग 17 संबंधित प्रश्न विचारून झालेला आहे. या अगोदर आर्टिकल 343 काय, आर्टिकल 350 काय, 50A काय, 350B काय याविषयी प्रश्न विचारून झालेले होते. यामुळे इथे एक जनरल बेसिक प्रश्न विचारण्यात आला. आता यानंतरचा जर प्रश्न फ्रेम करायचं काम झालं तर तो कशावर येऊ शकतो की परिशिष्ट 8 काय, किंवा परिशिष्ट एका साईडला देऊन दुसऱ्या साईडला जोड्या वगैरे देऊ शकतात की परिशिष्ट 7 कशाशी संबंधित, परिशिष्ट 8 कशाशी संबंधित वगैरे. आता याविषयीची इतर काही माहिती मी मेन्शन करून दिलेली बघा, ती तुम्ही वाचून घेऊ शकता. यामध्ये बघा खाली परिशिष्ट 8 त्यानंतर कोणकोणत्या भाषाचा समावेश केलेला आहे, त्यांचा उद्देश काय आहे, त्यानंतर अधिकृत भाषा कायदा, त्यानंतर अधिकृत भाषेविषयी संसदीय समिती याविषयी बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला प्रश्न विचारण्यात आला, उद्देशाविषयी प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता यानंतर जर यावर प्रश्न फ्रेम झाला तर आपल्याला इथं स्ट्रक्चरवर प्रश्न येऊ शकतो. सोबतच आपल्यासाठी महत्त्वाचे काय तर अभिजात भाषा दर्जा. नुकतेच केंद्र सरकारने 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्या कोणकोणत्या आहेत तर मराठी, प्राकृत, पाली, बंगाली आणि आसामी या 5 भाषा आहेत. तर यांना कोणत्या दिवशी देण्यात आला तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी. म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मराठी अभिजात भाषा गौरव दिन स्टार्ट केलेला आहे. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकतर 3 ऑक्टोबर संबंधित प्रश्न येऊ शकतो, किंवा या 5 भाषेसंबंधी प्रश्न येऊ शकतो, किंवा अभिजात भाषा किंवा पहिली अभिजात भाषा दर्जाप्राप्त भाषा कोणती असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा यांचा क्रम विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही तसं तेल कमवू या भाषेमध्ये तो लक्षात ठेवू शकता. आता बघा पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 59. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? 1. स्वरूपा राणी, 2. V.S. रमादेवी, 3. कमला नेहरू आणि 4. जयललिता. आता बघा आपल्याला या अगोदर आयोगानं कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2023 मध्ये, कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2022 मध्ये या संबंधी निवडणूक आयोगासंबंधी प्रश्न विचारून झाले होते. यानंतर बघा तिथे आपल्याला सरळ विचारलं होतं की कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2023 मध्ये की हे संबंधित कलम कोणाशी निगडीत आहेत, किंवा निवडणूक आयोगाशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम आहेत या संबंधी प्रश्न विचारून झाला होता. आता बघा या अगोदर 2019 वगैरे यावेळीही प्रश्न विचारून झालेले आहेत. आता त्यांनी इथे प्रश्न काय विचारला की पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत. आता खरंच आपण सर्व पाठ करतो का, किंवा सर्व निर्वाचन आयुक्त आपल्याला माहीत असतात का? तर नाही. आपल्याला एक गोष्ट माहीत असते की निवडणूक आयोगाचा अध्यक्ष म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर निवडणूक आयुक्त हे जनरली पॉलिटिकल पार्टीशी संबंधित नसतात, बरोबर. त्यानुसार जर गेलो आपण तर पर्याय क्रमांक 3 कमला नेहरू आणि पर्याय क्रमांक 4 जयललिता हे दोनही पर्याय आपले एलिमिनेट होतात. आता बघा स्वरूपा राणी की V.S. रमादेवी, आता या संबंधित आपल्याला जनरली माहिती नाही समजा. फॉर एक्झाम्पल पण आपण काय होतं की जनरली ज्यावेळेस आपण निर्वाचन आयुक्त वगैरे वाचलेले असते तर एक बॅकअप मेमरी आपल्याला काहीतरी असते की आपण यांच्या संबंधित वाचलेलं आहे. पण जर तसंही वाचलेलं नसतील तरी एक असतं की आपण ज्यावेळेस बॅचमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यानुसार बघा की ज्यावेळेस आयोगाचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की म्हणजेच आयोगाचा ट्रेंड काय आहे की जो पर्याय मोस्ट एक्सप्लेनेबल आहे, ज्यामध्ये जास्त माहिती दिलेली आहे, ते आयोगाचं आन्सर असतं. यानुसार जर बघितलं आपण तर आपण पर्याय क्रमांक 1 सोबत न जाता पर्याय क्रमांक 2 V.S. रमादेवी. आता बघा इथं फक्त एका व्यक्तीचा स्वरूपा राणी एकच नाव दिलेलं आहे, पण इथे बघा डिटेल केलेलं आहे की V.S. रमादेवी. म्हणून इथं हा पर्याय मोस्ट एक्सप्लेनेबल असल्या कारणाने आपण पर्याय क्रमांक 2 सोबत जायला हवे. आता बघा यानंतरच्या काळात जर आपल्याला प्रश्न फ्रेम झाला तर आपल्याला एक तर प्रश्न महाराष्ट्र रिलेटेड येऊ शकतो की राज्य निवडणूक आयुक्ताचे नुकतेच नेमणूक झालेले मुख्य निवडणूक आयुक्त कोण, किंवा महाराष्ट्राच्या निर्वाचन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली त्याची डेट वगैरे येऊ शकते, किंवा त्यांचा क्रम वगैरे लावायला आपल्याला येऊ शकतो. त्यानंतर बघूया आता पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 26. खालील विधाने लक्षात विचारात घ्या. अ. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. ब. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. क. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ड. रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? 1. अ आणि ब, 2. ब आणि क, 3. क आणि ड, 4. अ, क आणि ड. आता वरील पर्याय किंवा वरील विधाने आणि पर्याय यांचा विचार केल्यानंतर आपल्याला एकाही पर्यायामध्ये
वरीलपैकी सर्व ऑप्शन दिलेला नाही. त्यामुळे आपल्याला यातून एक ना एक पर्याय, एक ना एक विधान एलिमिनेट करावं लागते. आता बघा, सुरुवातीला आपण कंटेंट ओरिएंटेड जाण्याचा प्रयत्न करूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली का? तर होय, अविधान बरोबर आहे. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. जे जुलै 1959 आहे की जुलै 1969 आहे? तर ऑब्व्हियसली ते आपला कंटेंटचाच भाग आहे, ते जुलै 1969. आणि जरी एखाद्याच्या वाचनात नसन आले पण त्यांना PYQ चांगले केले असतील तरी यावर आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. बरोबर. आता त्यामुळे ब विधान चूक ठरते. ज्यावेळेस आपले ब विधान चूक असते त्यावेळेस पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 आपले एलिमिनेट होते. आता आपल्याकडे उरतात पर्याय क्रमांक 3 की 4. पण आपण कंटेंट ओरिएंट जातानाच पहिला विधान बघितलं होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3 ला एलिमिनेट करतो आणि आपल्या आन्सर काय ते पर्याय क्रमांक 4 अ, क आणि ड. आता बघा, यानुसार आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की आगामी काळामध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय ठरणार आहे की जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. मग स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली कधी? जुलै 1955 तर त्या संबंधित समिती कोणती होती? कारण की ऑलरेडी काय होतं, स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव वेगळं होतं. त्यानुसार बघा, म्हणजे समिती कोणती नेमण्यात आली, तिनं कधी स्थापना आहे, अहवाल कधी दिला, त्यानंतर नामकरण कधी झालं, याविषयी आपल्याला माहिती येऊ शकते. त्यानंतर बघा, पर्याय विधान ड काय आपलं, रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय कुठे? मुंबई येथे आहे. आता आपल्यासाठी या प्रश्नाचे उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. यानंतरच्या काळामध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की जर पहिले विचारलेले राष्ट्रीयकरण तर दुसरे कधीचे? 15 एप्रिल 1980ला. किती बँकांचे झाले? 6 बँकांचे. ज्याची कंडिशन काय होती किंवा ठेवी मर्यादा काय होते की ज्या बँकेच्या ठेवी या 200 कोटीपेक्षा जास्त आहेत अशांची राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता त्यावेळी झालं राष्ट्रीयकरण. आता आपल्यासाठी महत्वाचं काय? विलिनीकरण. आता याचे विलिनीकरण होऊन बँकांची संख्या आलेली आहे ती तुम्ही बघून ठेवणे, कोणकोणत्या बँकाचे कोणकोणत्या बँकेमध्ये मर्जिंग झालेले आहेत वगैरे. त्यानंतर बघा, आता जरी तर आपल्याला आता हा प्रश्न का आला असावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, तर यापूर्वीच्या पेपरमध्ये आयोगानं काय केलंय की 21चा पेपर घ्या, 22चा पेपर घ्या, 21चा पेपर घ्या, यामध्ये काय केलेलं आहे आयोगाने की आरबीआयचे कार्य काय आहेत या संबंधी आपल्याला प्रश्न विचारले होते, मॉनिटरी पॉलिसी संबंधी. त्यानंतरच बघा, आयोग जर आपल्याला मॉनिटरी पॉलिसीवर संबंध होते तर आपण कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2022 मध्ये जो प्रश्न एक्सप्लेन केला होता त्याविषयी आपण बोलताना बोललो होतो की मॉनिटरी पॉलिसी काय असते, त्या संबंधीचे आरबीआयचे कार्य काय, सोबतच तिथे आपण सरकारची जी फिस्कल पॉलिसी होती त्या संबंधीची माहिती घेतली होती. त्यानुसारच बघा, कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2023ला प्रश्न विचारण्यात आला होता. आता यानंतर जर आयोगानं त्या फ्रेमवर्कनुसार जर प्रश्न विचारले तर आगामी काळामध्ये आपल्याला प्रश्न कुठे येऊ शकतो, तर बँक्स, त्यांची स्थापना वर्ष काय आहेत, त्यांच्याशी रिलेटेड समिती कोणती होती आणि त्याचे टार्गेट काय होते. मग त्यामध्ये रिजनल रुरल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक असू द्या, नवीन खाजगी बँक, लघु वित्त बँक किंवा देय बँक या संबंधित आपल्याला प्रश्न विचारू शकतात. या अगोदर देय बँका, पेमेंट बँक्स याविषयी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2020 मध्ये आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. तर आपल्यासाठी इतर काही बँका महत्वाच्या आहेत, त्या कोणत्या? म्हणजेच काय, स्थापना वर्ष, समिती आणि त्याचा उद्देश काय, फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. यामध्ये बघा, लीड बँक स्कीम, स्थानिक क्षेत्रीय बँका, परकीय बँका आणि सहकारी बँका याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हा प्रश्न बघूया. यामध्ये बघा, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? 1, 6, 2, 5, 3, 4, 4, 3. आता हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2023 मधील आहे. यामध्ये बघा, आता चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? आता जर सर्वसामान्य विचारलं की महाराष्ट्रात जंगलाचे प्रमुख प्रकार किती, तरी मुलांना येत नाही. मग ज्यावेळी आपण हा प्रश्न बघतोय तर इथे पर्टिक्युलरली चॅम्पियन आणि सेट यांच्याविषयी विचारलेलं आहे. चॅम्पियन आणि सेट, बरोबर, म्हणजे हा आपल्या वाचण्यातला भाग आहे का? नाही. तर मग हा येतो आपल्या लॉजिक किंवा अप्रोचचा भाग. मग असे प्रश्न जे असतात ना, आउट ऑफ बॉक्स वगैरे प्रश्न ज्यावेळेस असतात ना, तर ते पर्याय क्रमांक 1 सोबत जायचं असतं, म्हणजेच 6. आता बघा, हा प्रश्न का आला, तर या अगोदर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 यामध्ये एक क्वेश्चन आहे ना, जोड्या लावायला विचारलेला आहे, जंगलाचे प्रकार आणि संबंधित. त्यानुसार हा प्रश्न फ्रेम झालेला असावा. आता बघा, आता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11, खालील विधाने विचारात घ्या. अ, महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. ब, महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. क,
महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. ड. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? 1. फक्त अ. 2. फक्त अ आणि ब. 3. फक्त क आणि ब. आणि 4. अ, क आणि ड. आता बघा, पुन्हा हा कंटेंट ओरिएंटेड प्रश्न आलेला आहे, त्यामुळे आपल्याला कंटेंट थ्रू जावं लागेल. सोबतच बघा, पर्याय क्रमांक ड जो आहे, विधान ड जे आहे, तर यावर आयोगानं रिपीटेडली प्रश्न विचारण्यात आलेले होते, यावर विचारून झालेले आहेत, बरोबर. त्यामुळे हा पर्याय आपल्याला बरोबर माहितीच पाहिजे. ड विधान काय सांगते? आपले महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. हो आहे का? तर हो आहे, म्हणून ड विधान आपले बरोबर आहे. आणि वरील पर्यायांचा विचार करता फक्त एकच पर्याय असा आहे, पर्याय क्रमांक 4, की ज्याच्यामध्ये अ, क आणि ड म्हणजे ड पर्याय दिलेला आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 यासोबत जातो. आता आपण निवडताना डच का निवडला? कारण ड वर या अगोदर आयोगानं प्रश्न विचारून झालेले आहेत. म्हणजे जर आयोगाचा प्रश्न आलेला असेल तर तो आपल्याला माहितीच पाहिजे. त्याच बेसिसवर आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला. त्यानंतर बघा, क विधान बघूया. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. आता यावर प्रश्न का आला? तर कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2019 यामध्ये महाराष्ट्र पठाराची लांबी किती हा प्रश्न विचारला होता, बरोबर. तिथे जर महाराष्ट्र पठाराची लांबी विचारलेली आहे, तर ऑब्व्हियसली येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राची लांबी विचारणे साहजिक आहे. आता इथे पूर्व पश्चिम लांबी म्हणले, यानंतरच्या काळामध्ये उत्तर दक्षिण लांबी विचारल्या जाऊ शकते, म्हणून हे विधान आपले बरोबर आहेत. आता बघा, ब विधान. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते का? तर ऑब्व्हियसली नाही. कर्कवृत्त 8 राज्यातून जाते. त्या 8 राज्य कोणते आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता बघा, त्या 8 राज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश होत नाही, म्हणून इथे ब विधान आपले चूक ठरते. आता अविधान बघूयात. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. कमी आहे का? तर ऑब्व्हियसली कमी आहे. त्यामुळे अविधानही आपले बरोबर ठरते, म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 सोबत जातो. आता इथे देताना मी तुम्हाला एक माझ्या नोट्सचा फोटो दिलेला आहे बघा, तो आपण एक्सप्लेन करूया. यामध्ये बघा, पूर्व पश्चिम लांबी, उत्तर दक्षिण लांबी, त्यानंतर लॉन्जिट्यूड आणि ॲटिट्यूड या दोन्ही गोष्टी मेन्शन करून दिलेल्या आहे. सोबतच समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे तेही मेन्शन करून दिलेले. येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला समुद्र किनाऱ्याची लांबी विचारली तर ती आहे 720 किलोमीटर. मग यामध्ये सर्वात लांब समुद्र किनारा कुणाला लाभला, सर्वात कमी कुणाला लाभला, यावरही आपल्याला प्रश्न येऊ शकते. एरिया जर बघितला तर एरिया किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर, पण तो पर्सेंटेजमध्ये किती आहे? तर 9.36. आपल्याला जनरली कन्फ्युजन काय होते, 9.36 की 9.29? तर 9.29 हे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ॲज कम्पेअर टू इंडियन पॉप्युलेशन. त्यानंतर बघा, आपल्याला जिल्हा परिषद यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कटक मंडळे यावर विचारला जाऊ शकतो, सोबतच महानगरपालिका. सध्या 29 महानगरपालिका आहेत, शेवटची जालना आहे, यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. अ. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. ब. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली. क. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली. पर्याय उत्तर बघूयात. 1. फक्त अ आणि क. 2. फक्त अ आणि ब. 3. फक्त ब आणि क. 4. अ, ब आणि क. आता वरील तीनही विधाने बघितल्यानंतर आपल्याला हा आपल्या कंटेंटचा भाग वाटतो, कारण आपण जे रेग्युलर मटेरियल यूज करतो मार्केटमधील, त्यामध्ये हे सर्व विधानांचा समावेश आहे. आता याविषयी आयोगाचा सोर्स काय तो बघूयात आपण. आता हे बघा, हे आहे 11वी जुने इतिहासाचे पुस्तक, त्यामधील फोटो. यामध्ये आपण यामधली माहिती बघूयात. इसवी सन 1853 मध्ये भारतातील पहिली आगगाडी रेल्वे सुरू झाली. यावर अगोदर प्रश्न विचारून झालाय. 11 जुलै 1851 मध्ये भारतात पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी मुंबई कुर्ला येथे नानाभाई कावाजी दावर यांनी सुरू केली. हा आपला आत्ताचा प्रश्न आहे. यानंतरच्या काळात आपल्याला जर प्रश्न आला तर ऍक्च्युअल डेटही विचारल्या जाऊ शकते, की कोणत्या दिवशी गिरणी सुरू करण्यात आली, बरोबर. आता बघा, त्यानंतर सोराबजी शापूरजी बेंगोली यांच्या नेतृत्वाखाली 1875 मध्ये कामगाराची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करण्यात आली. कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2020 मधील प्रश्न या. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळीचे जनक यांच्याविषयी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आला. दिनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2021 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला.
कामगारांच्या हितासाठी 1884 मध्ये बॉम्बे मिल अँड असोसिएशन देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. यावर कंबाईन ग्रुप सी मध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर श्री नारायण लोखंडे यांना हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने राव बहादूर हा किताब दिला. तसेच जस्टिस ऑफ पीस या पदवीने सन्मानित करण्यात आले. यावर राज्यसेवेला प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर स्वतंत्र यामध्ये 1907 बॉम्बे पोस्टल युनियन, 1909 भिवाजी नरे हरिश्चंद्र यांनी सीताराम भोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीने कामगार हितवर्धक सभा स्थापन केली. कंबाईन ग्रुप सी 2024 प्रिलिम यामध्ये हा प्रश्न विचारलाय. यानंतर बघा, जर आपल्याला प्रश्न आला तर आता त्या अगोदर एक बघूया. कंबाईन ग्रुप सी मेन्सला एक प्रश्न आलेला आहे 2024च्या ग्रुप सी मेन्सला, की 1920 साली अखिल भारतीय कामगार सभा आयटक झाली, तिचे पहिले अध्यक्ष कोण होते या संबंधित. यावर कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2021, 22, 23 कंटिन्युअसली प्रश्न विचारण्यात आलेले. त्यानंतर बी पी वाडिया यांच्या प्रयत्नातून 1918 मध्ये मद्रास लेबर युनियन यावर प्रश्न विचारून झालाय. बरोबर, म्हणजेच आगामी काळामध्ये बघा आपल्यावर एल एन हरदास यांच्याशी संबंधित प्रश्न येऊ शकतो. सोबतच इंटक असू द्या, त्यानंतर अध्यक्ष व्ही व्ही गिरी, इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन असू द्या, यावरही आपल्याला प्रश्न दिसू शकतो. आता मला सांगा, खरंच आपण मार्केटमधील एवढं जे डेप्थमधील मटेरियल वाचतो, खरं त्याची गरज असते का? आता याच एका पेजवर मी तुम्हाला किती प्रश्न दाखवले की रिसेंट आयोगानं त्यामधूनच प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तुम्ही 20चा पेपर घ्या, 21 घ्या, 22 घ्या, 23 घ्या, 24 घ्या, या 5ही पेपरमध्ये, इव्हन मेन्सच्या पेपरमध्येही याच 2 पेजेसमधून प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं ज्यावेळेस आपण कोणत्याही सब्जेक्टसाठी एखादं मटेरियल निवडतो तर ते व्यवस्थित निवडा. ते आयोगाच्या सोर्सनुसार निवडणे गरजेचे आहे. म्हणजे कसं की कमी डाटामध्ये आपल्याला जास्त इनपुट, जास्त आउटपुट मिळू शकतोच. आता हे झालं आपल्या या प्रश्नाच्या कंटेंट विषयीची. बरोबर, मग यानुसार आपण जाऊयात. आता यानुसार आपण प्रश्न सोडूयात. खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. अ, भारतातील पहिली सुती कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली का? तर होय. भारतातील पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू झाली. ठीक आहे. क, भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावजी नानाभाई यांनी सुरू केली. विधान क ही बरोबर आहे. आता बघा, पहिले पर्याय आपले अ क आहे आणि त्यानंतर शेवटच्या पर्यायामध्ये अ क आहे. भारतात पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू झाली. आता ज्यावेळेस कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2020 मध्ये सुवर्ण तंतू याच्याशी संबंधित प्रश्न आलेला होता, त्यावेळेस आपण कंटेंट बघताना त्याच्याशी माहिती घेतलेली होती. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण बघा, भारतातील पहिली तागाची गिरणी कुठे, तर रिसरा येथे सुरू झाली, हे विधान बरोबर आहे. किंवा आपण जे रेग्युलर मटेरियल यूज करतो त्यामध्ये माहिती दिलेली असते. म्हणून हे विधान, आपले तीनही विधाने बरोबर असल्या कारणाने आपण पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क यासोबत जातो. आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात. आता बघा, हा प्रश्न आपला कंबाईन ग्रुप बी 2023 मधील सायन्स रिलेटेड आहे. यामध्ये बघा, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? 1 NO3- चे NH4+ मध्ये, 2 N2 चे NH4+ मध्ये, 3 NH4+ चे NO3- मध्ये आणि 4 NO3- चे N2 मध्ये. आता आपण जनरली आपल्याला या अगोदरही नायट्रोजन फिक्सेशन यावर प्रश्न विचारून झालेले आहेत. आता जैविक नायट्रोजन फिक्सेशन किंवा बायो फर्टिलायझर्स वगैरे या संबंधित काही गोष्टी आहेत. आता त्याबद्दल आपण पुढे बोलूयाच. पण आता बघा, यावर नायट्रोजन फिक्सेशन संबंधी आयोगानं अगोदर प्रश्न विचारलेत. मग त्यामध्ये तुम्ही कंबाईन ग्रुप बी 19 घ्या किंवा मग राज्यसेवा वगैरे घ्या, हे ते प्रश्न विचारलेले आहेत. आता यानुसार, आता इथे आपण कंटेंट ओरिएंटेड जाण्याचा प्रयत्न करतो, पण खरंच आपण जनरली नायट्रेट आहे का नायट्रेट आहे, म्हणजे याविषयी आपल्याला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. बरोबर, त्यामुळे बघा आपण इथे ना थोडं अप्रोच ओरिएंटेड जाण्याचा प्रयत्न करू. काय असतं, ज्यावेळेस असे प्रश्न दिसतात ना, तर त्यावेळेस कॉमन ऑप्शन असतील ना, किंवा कॉमन जे असतील ना त्यासोबत जायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, NO3-, इथे NO3- दिसतंय आणि इथे NO3- दिसतंय. बरोबर, त्यानंतर बघा NH4 आणि NH4. आपला एकच पर्याय असा आहे की ज्यामध्ये एकच पर्यायाऐवजी बघा हे 2 पर्याय असे आहेत की ज्यामध्ये आपल्याला कॉमन दिसते. पण आपल्याला एक जनरली माहित असते की अल्टिमेट एंड प्रोडक्ट्स काय होणार आहे, तर NO3-. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 सोबत आपण जातो. जनरली कसं असतं, ज्या पर्यायाचे रिव्हर्स ऑप्शन असतात ना, तिथेही आपल्याला आन्सर
दडलेले असते. आता बघा हे जे कॉमनचं लॉजिक आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल की अँसर की आल्यानंतर डेव्हलप केलेलं आहे, पण तुम्ही याच बेसिसवर आहे ना कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2024 मध्ये तो एक CL3 संबंधी एक प्रश्न आलेला आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता. किंवा इतरही त्यानंतर आता कंबाईन ग्रुप बी 2022 मध्ये ऑरेलियाचा क्रम विचारण्यात आलेला आहे, तिथे बघा. किंवा नंतर मिओसिसच्या टप्प्याचे विभाजन विचारलेले तेही बघू शकता. म्हणजे जे लॉजिक आपण इथे सांगितलेलं आहे ते लॉजिक असं नाहीये की फक्त याच प्रश्नाला लागू होईल. त्या बेसिसवर जर इतर काही प्रश्न आले ना तर तिथे लागू होते. म्हणजे आपण प्रश्नानुसार लॉजिक डेव्हलप नाही करत आहे. आपण प्रश्न जो आलेला आहे ना, तर म्हणजे प्रश्नानुसार लॉजिक म्हणजे कसं, प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळं लॉजिक नाही सांगत. तुम्हाला जे ऍक्च्युअल म्हणजे एक्झाम हॉलमध्ये लागू पडू शकते लॉजिक, त्याच लॉजिकच्या बेसवर किंवा त्याच अप्रोचच्या बेसवर मी प्रश्न एक्सप्लेन करतोय. आता बघा, यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 79. ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही, त्याला डॅश डॅश असे संबोधतात. 1. परस्परवाद म्हणजेच म्युच्युअलिझम. 2. परजीवी म्हणजेच पॅरासिटिझम. 3. अमेन्सिलिझम. 4. कॉमेन्सिलिझम. आता बघा, हा प्रश्न या अगोदर आयोगानं सिम्बायोटिक असोसिएशन संबंधी सहसंबंधाविषयी इतर काही म्हणजे प्रश्न विचारून झालेले आहेत. त्याच बेसिसवर बघा इथे आयोगाने विचारताना थोडा त्याचे लेवल वाढून प्रश्न विचारला होता. इथे काय, एक कमेंट म्हणजे एक कन्सेप्ट दिलेली आहे आणि त्या कन्सेप्टचं एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे की काय आहे. आता त्या अगोदर आपण कंटेंट बघूयात. यामध्ये बघा, प्राणी व वनस्पती यांचा परस्पर संबंध दिलेला आहे. मग त्याचे प्रकार काय काय पडतात, तर म्युच्युअलिझम म्हणजे सहजीवन, पॅरासिटिझम म्हणजे परजीविता, त्यानंतर अमेन्सिलिझम आणि त्यानंतर कमेन्सिलिझम म्हणजे सहभोजिता. मग त्याचा अर्थ काय होतो, यामध्ये कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होतो याविषयी माहिती दिलेली बघा. इथे आपल्याला जर यानंतर प्रश्न फ्रेम झाला तर आपल्याला त्याच्या उदाहरणासंबंधी प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या की असं एखादं एक्झाम्पल देईन, मधमाशी व फुले हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे. मग म्युच्युअलिझम, कमेन्सिलिझम, पॅरासिटिझम. किंवा आपल्याला एखादं उदाहरण देतील आणि ओळखायला सांगतील की पॅरासिटिम यापैकी म्हणजे पॅरासिटिझमचं उदाहरण कोणते वगैरे, या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. किंवा मधमाशी काय करते, फुले काय करते. ज्यावेळेस यांच्यामध्ये म्हणजे म्युच्युअलिझम असेल, मधमाशी आणि फुले हे जे सहसंबंध आहे यांचा, तर मग मधमाशीचे कार्य काय आणि फुलाचे कार्य काय याविषयी आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच आगामी काळामध्ये आपल्याला यावरही प्रश्न दिसला तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. आता यामध्ये बघा, कमेन्सिलिझम यामध्ये एकाला फायदा तर दुसऱ्याला काहीही फरक होत नाही, काहीही फरक पडत नाही. याचे उदाहरण काय सांगितलेले, सिम्पले व वेल. आता बघा, त्यानुसार या कंटेंट ओरिएंटेड जर गेलो आपण तर आपला आन्सर काय येते इथे, प्रश्न पर्याय क्रमांक 4 कमेन्सिलिझम. आता बघा, आपण हे डेमोसाठीचे जेवढे क्वेश्चन घेतले यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करताना तो प्रश्न का आला असावा, तो तुम्ही कसा सोडवला पाहिजेत. म्हणजेच जिथे कंटेंटचं काम आहे ते खरंच कंटेंटनं सोडवायचं, जिथे अप्रोच लागणार आहे तिथे अप्रोचने सोडवायचा, किंवा कसं. आणि यानंतरच्या आगामी काळात जे परीक्षा होणार आहेत, ग्रुप बी प्रिलिम 2025 किंवा ग्रुप सी प्रिलिम 2025, यासाठी आपण कसा अभ्यास करायला हवा किंवा यानंतर जे येणारे एक्झाम्स आहेत त्यामध्ये कसा प्रश्न येऊ शकतो यावर आपण डिटेल्ड माहिती घेतली बघा. आणि असेच मी प्रत्येक विषयासंबंधित असेच एक्सप्लेनेशन घेतलेले आहे प्रत्येक क्वेश्चनचं, त्या क्वेश्चनमधील प्रत्येक पर्यायाचे. आता सोबतच बघा की आगामी काळात ज्या होणाऱ्या परीक्षा आहे तर तिथे आपल्याला जनरली काय होतं की जे शेवटचे 10 दिवस असतात यामध्ये काय वाचायचं आणि काय वाचू नये या संबंधी, किंवा ड्युरिंग द प्रिपरेशन आपण काय करतो की काही एक्स्ट्राचे पॉईंट वाचत बसतो की ज्याची खरंच आपल्याला गरज नसते. का तर ते आपण राज्यसेवेला PYQ आलेला आहे म्हणून आपण त्याविषयी माहिती घेतो, पण खरंच आपल्याला त्याची गरज पडते का याविषयी बघा मी एक आपल्या बॅचमधील एक इतिहास या विषयासंबंधीचा एक व्हिडिओ इथे दिलेला आहे बघा, या संबंधित जोडून दिलेला आहे, तो बघूया आपण. आतापर्यंत आपण आयोगाचे जे आलेले पेपर्स आहेत इतिहासाचे प्रश्न बघितले 21 पासून तर 24 पर्यंत. ग्रुप बी आणि ग्रुप सीला आयोगानं काय विचारलं आणि यानंतर काय येऊ शकतं यावर आपण डिस्कशन केले. आता आपण आयोगाचा ट्रेंड बघूया, त्यांनी कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेत आणि आगामी काळात आपण तयारी करताना म्हणजे कंबाईन ग्रुप बी 2025 साठी, ग्रुप बी असू द्या किंवा ग्रुप सी असू द्या, आपण कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करायला हवं. आणि एक्झामच्या अगोदरचा जो दिवस असतो म्हणजे एक्झामच्या अगोदर जे 7 ते 8 दिवस असतात त्या टायमामध्ये आपण काय करायला हवं, आणि पर्टिक्युलरली एक्झामला जाण्याच्या अगोदर कोणकोणत्या टॉपिकला आपण रिवाईज करायला हवं, यासाठी आपण एक हा व्हिडिओ बनवतोय बघा. यामध्ये 2017 पासून तर 2021 पर्यंतचे ही PDF आहे, हा फोटो दिलेला आहे.
हा तुम्ही वैयक्तिकरित्या वाचून घेऊ शकता. यावर फक्त मी आयोगानं जे विचारलेले प्रश्न आहेत ना त्यांचं मांडणी करून दिलेली आहे 2017 ते 2021 पर्यंत. आता आपण बघूयात 2022 ते 2024 मध्ये आयोगाचा ट्रेंड कसा होता. बरोबर. आता मी यामध्ये बायफर्गेशन करताना काय केलं की टॉपिक घेतलेत आणि टॉपिकवर प्रश्न कोणते विचारण्यात आलेले आहेत. आपण जनरली काय करतो, आपण मार्केटमधून रेडीमेड अनालिसिस आणतो आणि त्यामध्ये आपण काय बघतो, अरे 1857चा उठाव, हा मग याच्यावर 2022ला एक प्रश्न आला, 2023ला एक आला, 24ला एक आला आणि ग्रुप सीला एक आला. बरोबर. आपण याचा विचार नाही करत की त्या 1857चा उठाव आहे, त्या 1857च्या उठावावर सब टॉपिक कोणकोणते विचारण्यात आलेले. फॉर एक्झाम्पल घ्या, इथे जर बघितलं आपण 1857चा उठाव, मग काय 2022च्या प्रिलिमला इथे प्रश्न आहे का? नाही. 2023चे जे ग्रुप बीची आणि ग्रुप सीची जी कॉमन प्रिलिम झाली होती त्यामध्ये कोणता प्रश्न आहे? अरे लॉर्ड कॅनिंग 1857च्या उठावाच्या वेळीचं स्टेटमेंट विचारण्यात आलेलं आहे. बरोबर. इंग्रज सेनानीविषयी माहिती विचारण्यात आलेली आहे. बरोबर. त्यानंतर 2024 मध्ये जे पेपर झाले त्यामध्ये काय विचारलं? कोल्हापूरच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? आपल्याला काय होतं, आपण ज्यावेळेस अनालिसिस घेतलं त्यावेळेस काय पाहिलं आपण की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कानपूरच्या उठावाचे नेतृत्व विचारलंय. 2024च्या ग्रुप बीच्या प्रिलिमला काय विचारलंय? कोल्हापूरच्या उठावाचे नेतृत्व. मग याच बेसिसवर आपल्याला 25ला एक क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. बरोबर. त्यानंतर हिरोज यांच्या विषयीचं स्टेटमेंट विचारलेलं आहे. झाशीच्या राणीविषयी जे स्टेटमेंट दिलं त्यांनी, राणी लक्ष्मीबाईविषयी, ते विचारलंय. त्यानंतर ग्रुप सीच्या प्रिलिमला काय, एनफिल्ड रायफल कारखाना कुठे सुरू करण्यात आले होते त्याविषयीची माहिती घेतली. बरोबर. म्हणजे आपण काय करतोय की हा एक टॉपिक आहे 1857चा उठाव, यावर आतापर्यंत कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारून झालेत आणि यानंतर यावर कोणते प्रश्न येऊ शकतात याबद्दलची माहिती घेतोय. बरोबर आहे. आता बघा 1857च्या उठावावर जर त्यांनी गव्हर्नर विचारलेत, त्यांच्या बंडाचे नेतृत्व कोणी केलेत, आता असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला की त्यांच्या 1857च्या उठावाविषयी कोण काय म्हणालेत, कोणत्या संस्थानांनी सपोर्ट केला, कोणत्या संस्थानांनी विरोध केला, त्यानंतर याच्यावरील पुस्तकं कोणकोणती आहेत, त्यानंतर या उठावाचा परिणाम काय झाला, कोणते कायदे करण्यात आले वगैरे याविषयीची आपल्याला माहिती येऊ शकते. आता बघा त्यानंतर वृत्तपत्र जर घेतलं तर गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयीचं 2022 मध्ये प्रश्न आलाय. त्यानंतर डायरेक्टली ग्रुप सीच्या प्रिलिमला वृत्तपत्र व त्यांच्या जोड्या देण्यात आलेल्या आहे. या दोन प्रश्नावरून आपण एक अनालिसिस करू शकतो की आगामी काळात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत आपल्या, यामध्ये जरी आपण फक्त PYQ ओरिएंटेड जरी गेलो, म्हणजे PYQ आतापर्यंतचे वृत्तपत्रांवर आलेले PYQ जरी बघून गेलो तरी आपण प्रश्न एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर बघा पायाभूत सुविधा 2022 मध्ये पर्यंत आयोग दळणवळण क्षेत्राविषयी किंवा पायाभूत सुविधांविषयी प्रश्न विचारत होते, पण त्यानंतरचे 2023 असू द्या किंवा 24 असू द्या, या दोन्ही पेपरमध्ये त्यांनी प्रश्न नाही विचारले, तर अशी शक्यता आहे की आगामी काळात पण नाही विचारणार. त्यानंतर बघा जमीन महसूल सुधारणा, यावरही प्रश्न विचारण्यात आलेला नाहीये. शिक्षणाविषयी पण आलेला नाहीये. त्यानंतर प्रबोधन काळ हा आयोगाचा हायलाइटेड टॉपिक आहे. यामध्ये बघा 22 मध्ये सांप्रदायिकते संबंधीची विधाने देण्यात आली होती व्यक्तींविषयी. त्यानंतर 23 मध्ये प्रार्थना समाज विचारण्यात आला होता आणि हिंदू महासभेविषयी माहिती विचारण्यात आली. त्यानंतर 2024च्या प्रिलिममध्ये ग्रुप बीच्या प्रिलिममध्ये प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, त्यानंतर आर्य समाज वगैरे यांच्या जोड्या दिल्या आणि त्यांच्या स्थापनेचे वर्ष विचारण्यात आले. त्यानंतर ग्रुप सीच्या प्रिलिममध्ये प्रार्थना समाज, त्यामधून कोणते कोणते कार्य केले, प्रार्थना समाजाद्वारे कोणकोणते कार्य करण्यात आले याविषयीची क्वेश्चन विचारण्यात आले. बरोबर. म्हणजे आगामी काळात होणाऱ्या परीक्षांसाठी आपल्यासाठी महत्वाचं काय, तर प्रबोधन काळ, यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर ब्राह्मो समाज, त्यानंतर प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, त्याच्यानंतर आर्य समाज, याविषयीची माहिती आपण कलेक्ट करणे, त्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्याविषयी आपण ज्यावेळेस प्रश्न तयारी करतो त्यावेळेस कशी समाज आहे, त्याची स्थापना कधी झाली, त्याचा उद्देश काय होता, त्याच्याशी संबंधित नेते कोण कोण होते किंवा समाजसुधारक कोण कोण होते, त्यांची या समाजाच्या माध्यमातून कोणकोणते कार्य केलेत वगैरे याविषयीची माहिती आपण परीक्षेसाठी करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आता 2023 आणि 2024 मध्ये एक बेसिक डिफरन्स म्हणजे काय जाणवलं की हिंदू महासभा यावर अगोदर प्रश्न विचारात येत नव्हते, आले तरी क्वचित विचारायचे, आणि मुस्लिम लीग यावरही क्वचित प्रश्न राहायचे. पण यावेळेस त्यांनी प्रकर्षाने एक क्वेश्चन तरी देतात, म्हणजे हिंदू महासभा असू द्या किंवा मोहम्मद अली जिना किंवा सय्यद अहमद खान किंवा मग मुस्लिम लीग, यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे प्रबोधन काळ करताना या जे म्हणजे धार्मिक गोष्टींशी रिलेटेड आहेत त्या आपण बघून ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर बघा चळवळी, या चळवळीमध्ये कोणकोणत्या येतात, तर शेतकरी चळवळ येते, आदिवासी, कामगार, दलित, अस्पृश्य, स्त्रिया आणि क्रांतिकारी चळवळी. बरोबर.
आता या चळवळीमध्ये सर्वात महत्त्वाची चळवळ कोणती आहे आपल्यासाठी, तर सर्वात प्रकर्षाने आपण पहिल्या नंबरला कामगार चळवळ करायला पाहिजे. आयोगाचा एकही पेपर कामगार चळवळीशिवाय आलेला नाही. प्रत्येक पेपरमध्ये एक ना एक प्रश्न तरी आपल्याला कामगार चळवळीशी संबंधित किंवा त्या कामगार चळवळीशी संबंधित असलेल्या नेत्यांवर आलेला दिसतो, बरोबर. त्यामुळे मग आता यावर कोणकोणते प्रश्न आले बघा. 2022च्या प्रिलिमला आपल्याला संघटना दिल्या होत्या आणि व्यक्ती त्यांची स्थापना कोणी केली ते विचारले होते. त्यानंतर 23 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांना मदत करणाऱ्या व्यक्तींविषयी विचारण्यात आलं होतं. त्यानंतर आता ए सेक्शन मधील पहिलाच क्वेश्चन आहे बघा, कापड गिरणी कोठे स्थापन झाली, ताग गिरणी कधी स्थापन झाली वगैरे त्याविषयीचा. आणि त्यानंतर कामगार हितवर्धक सभा याविषयीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा आयटॅकचे पहिले अध्यक्ष कोण, असा ग्रुप सीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण जी PDF शेअर केलेली आहे ग्रुपला, त्यावर एक प्रश्न येऊ शकतो त्यामधून, बरोबर. म्हणजे आपण चळवळी संबंधी ज्यावेळेस तयारी करतो तर सर्वात प्रथम आपण कामगार चळवळ, त्यानंतर शेतकरी चळवळ प्रकर्षानं करणे गरजेचे, त्यानंतर क्रांतिकारी चळवळ, आणि मग नंतर या उर्वरित मग आदिवासी असू द्या, शेतकरी दलित अस्पृश्य असू द्या आणि स्त्रिया असू द्या, यावर आपण तयारी करावी. आता स्त्रियांवर कसं 2020च्या प्रिलिमला एक प्रश्न आला, बरोबर. आता त्यानंतर बघा समाज सुधारक. आता समाज सुधारक ज्यावेळेस करतो ना, तर आता बघा 2022च्या वेळेस समाज सुधारकांवर जास्त माहिती विचारण्यात आली होती, समाज सुधारकांवर. त्यानंतर 2022च्या नंतर इथं आपल्याला डायरेक्टली ब्लँक दिसतंय, इथं माहितीच विचारण्यात नाही आली. 2023ला विचारली नाही आणि 2024ला पण नाही. मग त्या बेसिसवर आपण एक 25चं प्रेडिक्शन करू शकतो की समाज सुधारकांवर माहिती शक्यता कमी विचारण्याची, पण इतर गोष्टींवर त्यांचा फोकस गेलाय, बरोबर. आपण पुढे बघूच तो. त्यानंतर बघा 22 मध्ये कोणकोणते प्रश्न आले होते. भावदाजी लाड यांच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर व्यक्ती व कार्य यांच्या जोड्या विचारण्यात आल्या होत्या. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांच्यावर प्रश्न आला होता. ईस्ट इंडिया असोसिएशन यावर प्रश्न आला होता. आता बघा हे झालं समाज सुधारक आणि व्यक्तिविशेष. त्यानंतर आहे ना 2023च्या प्रिलिमला गावा जोशी यांच्या स्वदेशी चळवळ याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर आपल्याला डायरेक्टली सत्यशोधक जलसा व त्याच्याशी संबंधित व्यक्ती कोण नव्हते याच्याशी प्रश्न विचारण्यात आला. पण आपण तिथेही लॉजिकच्या बेसिसवर किंवा अप्रोचनं ज्यावेळेस आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन येतो त्यावेळेस कसा सॉल्व्ह करायचा याविषयी माहिती घेतली. येणाऱ्या काळामध्ये सत्यशोधक समाजावरच प्रश्न येऊ शकतो, बरोबर. आता बघा हे झालं समाज सुधारकांविषयी. आपण समाज सुधारक करणं गरजेचे आहे, पण जो पेपरच्या अगोदरचा काळ असतो, पेपरच्या 2 दिवसा अगोदर म्हणजे एक्झाम ज्या दिवशी शेड्यूल्ड आहे त्याच्या अगोदरच्या 2-3 दिवसानं तुम्ही काय रिवाईज करायला पाहिजेत यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय, बरोबर. म्हणजे असं नाही की मी समाज सुधारक स्किप करा हे नाही म्हणत आहे, पण ज्या पेपरसाठी तुम्हाला रिवाईज करून जायचंय त्यावेळी तुम्ही काय करायला हवं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय, बरोबर. आता पुढचं बघूयात. आता जर तुम्ही मागचे रिसेंट पेपर बघितले तर 22, 23 आणि 24 यामध्ये प्रशासकीय सुधारणाशी संबंधित कायदे जे आहेत ते विचारण्यातच आलेले आहेत. तर त्यामध्ये आपण काय करतो, फार 1773 पासून तर 1947 पर्यंतचे कायदे करतो. पण ज्यावेळेस तुम्ही आयोगाचा ट्रेंड बघता, आयोगानं कोणते कायदे विचारलेत बघा बरं. 1919 आणि 1935 याच्याबद्दल डिटेल माहिती विचारलेली आहे. आपण ज्यावेळेस एक्सप्लेनेशन केलेलं आहे ना त्यामध्ये तुम्हाला ती प्रोव्हाइड केलेली आहे. 1919चा कायदा डिटेलमध्ये दिलाय आणि 1935चा कायदा. आणि ज्यावेळेस याच्या आउट ऑफ बॉक्स प्रश्न येणार आहे तर तो कसा सोडवायचा हेही मी तुम्हाला ग्रुप सीच्या पेपरमध्ये एक्सप्लेन केलं होतं, ज्यावेळेस आपण पंडित नेहरूंविषयी ज्यावेळेस एक्सप्लेन केला कायदा त्यावेळेस, बरोबर. म्हणजे आगामी काळात ज्यावेळेस आपण परीक्षांची तयारी करणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, तर त्यावेळेस आपण 1919चा कायदा असू द्या किंवा 1935चा कायदा हा डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आता काँग्रेस अधिवेशन आहे. तर या अगोदर कसं होतं, काँग्रेस अधिवेशनाच्या जोड्या विचारल्या, महाराष्ट्रात झालेले कोणकोणते अधिवेशन आहे ते विचारले. पण यावेळेस त्यांनी काय केलं की काँग्रेस अधिवेशन तर ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही काँग्रेस अधिवेशनासोबत ज्यावेळेस म्हणजे ब्रिटिश अधिकारी काय काम करत होते तर त्यांची जी एक ब्रिटिश कमिटी होती तर त्याचे सदस्य विचारले होते कोण होते, बरोबर. म्हणजे इथं थोडा आहे ना थोडा आयोगानं ट्रेंड चेंज केला होता. यावेळेस काय व्हायचं की सरळ भारतातलं विचारायचे की हा मग महाराष्ट्रातले अधिवेशन कुठे झालेत, त्याचे अध्यक्ष कोण होते वगैरे वगैरे, बरोबर. त्यामुळं आता ज्यावेळेस आपण तयारी करतोय ना तर आपण भारतीय इतिहासाकडं, भारताचा जो इतिहास आहे तो पण करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी सांगतो का म्हणतोय, कारण आता बघा 2024चं ग्रुप बी प्रिलिमचा त्यामध्ये सतीप्रथेबद्दल राजाराम मोहन राय यांच्याबद्दल विचारलं. त्याच्यानंतर होम रूल विचारलं. त्यानंतर इंडियन असोसिएशन याचे सचिव कोण होते ते विचारलं. त्यानंतर ब्रिटिश इंडिया कंपनी स्थापनेत ब्रिटिश इंडिया जी ब्रिटिश
इंडिया कमिटी होती त्याच्यातले सदस्य कोण कोण होते याबद्दलची माहिती विचारली. म्हणून एक आयोगाचा ट्रेंड जर बघता या वर्षीच्या, तर आपण भारताचा इतिहास पण करणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्रिटिशांचा, आता बघा ब्रिटिश म्हणजे कंपनी, ब्रिटिश कंपनीविषयी काय विचारणं, की ब्रिटिश गव्हर्नर विषयी किंवा ब्रिटिश कंपनी यांच्याविषयी काय विचारलेलं आहे. तर 2022 मध्ये काय विचारलं, की त्यांचा व्यापाराचा उद्देश काय होता. आपण त्यावेळेस पाहिलं होतं की अप्रोच कसा असावा क्वेश्चन सॉल्व्ह करताना. ज्यावेळेस व्यापाराचा उद्देश असेल किंवा व्यक्ती असेल, एखादी संस्था स्थापन केली, तिचं कार्य उद्देश असेल किंवा वृत्तपत्र किंवा व्यक्तीविषयीच असेल, तर या गोष्टींचा आपण अप्रोच बघितलेला आहे. बरोबर. व्यापाराचा, ब्रिटिशांविषयी काय विचारलं, व्यापाराचा उद्देश. त्यानंतर लॉर्ड रिपन म्हणजे, आणि त्यानंतर गव्हर्नरविषयी इतर काही प्रश्नांमध्ये आलेली माहिती घेतली होती. ओके. आता बघा हे झालं ओव्हरऑल, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण ज्यावेळेस इतिहास या विषयाची तयारी करणार आहे, तर सर्वात प्रकर्षानं आपण कोणकोणते टॉपिक करायला हवे. एक याच्यामध्ये एक येतं बघा, 1857चा उठाव, त्यानंतर वृत्तपत्र, त्यानंतर प्रबोधन काळ, त्यानंतर चळवळी करताना आपण सर्वात प्रथम कामगार चळवळ, त्यानंतर शेतकरी, आणि त्यानंतर क्रांतिकारी चळवळ, त्यानंतर समाजसुधारक, इतर मग करताना कायदे वगैरे, म्हणजे घटनात्मक सुधारणा ज्या झालेल्या आहेत त्याच्याशी संबंधित कायदे करणं गरजेचे आहे. त्यानंतर काँग्रेस सभा आणि ब्रिटिश गव्हर्नर, एवढे टॉपिक जर आपण केले तर आगामी काळात इतिहासातील प्रश्न तुमचे चुकणार नाहीत. बरोबर. आणि तुम्हाला काही अडचण असल्यास आणखी काही, मी शक्यतो इतिहास या विषयासंबंधीची कंटेंट, प्रश्न कसा सोडवा आणि आगामी काळात होणाऱ्या परीक्षांसाठी तयारी कशी करावी याविषयीची डिटेल माहिती घेतलेली आहे. जर यानंतरही तुमच्या काही वैयक्तिक अडचणी असतील तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. इथे थांबूया आपण. थँक्यू.